रामराम मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे उद्याचा महाराष्ट्र। तर मित्रांनो, बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या की जी शेवटची लिस्ट आहे, 8वी लिस्ट जी आहे ती अजून पाठवली नाही आणि तुम्ही लवकरात लवकर पाठवा म्हणून अशी जी आहे कमेंट्स वगैरे भरपूर आल्या होत्या। आणि आता ही शेवटची मतदारसंघामधली जी आहे, घनसावंगी मतदारसंघामधली ही शेवटची लिस्ट असणार आहे। आणि शेवटचा व्हिडिओ जो आहे एकूण झालेले मतदान या टॉपिकवरती होता आणि आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर बरेचसे असे आपले व्ह्यूअर्स आहेत, 92% असे व्ह्यूअर्स आहेत ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहे पण व्हिडिओ पाहतात। तर मित्रांनो, व्हिडिओ तर पाहाच, पण त्याचबरोबर जे चॅनलला आहे आपल्याला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपलं चॅनल असंच ग्रो होत राहील। आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर व्ह्यूअर जे आहे तुमच्यामुळं, एका सबस्क्रायबरमुळे जे आहे वाढवू शकतात। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज बूथ क्रमांक 252 मध्ये जे आहे शिंदेवाडी आहे आणि शिंदेवाडी या गावामध्ये हिकमत उडान यांना 106 मतदान आहे, राजेश टोपे यांना 3, तर सतीश घाटगे यांना जे आहे 0 मतदान जे आहे या ठिकाणी झालेलं आहे। यानंतर गोंदी या गावामध्ये जे आहे एकूण मतदान जे आहे हिकमत उडान यांना 1768 आहे, राजेश टोपे यांना 1590 आहे, कावेरीताई खटके यांना 492 मतदान आहे, तर सतीश घाटगे यांना जे आहे 96 मतदान आहे। तर या ठिकाणी बूथ क्रमांक बघू शकता, 253, 254, 255, 56, 57, 58, तर 6 जे आहे बूथ क्रमांक होते, त्यांची टोटल डायरेक्ट आपण सांगत आहोत। तर याच्यानंतर सुद्धा आपण असंच करणार आहोत, एक एक बूथ क्रमांक सांगणार नाही, तर टोटल गावामध्ये किती मतदान मिळाले ते डायरेक्ट सांगणार आहे। तर वडीगोद्रीमध्ये हिकमत उडान यांना 444, राजेश टोपे यांना 525, कावेरीताई खटके यांना 849, तर सतीश घाटगे यांना 203। यानंतर अंतरवाली सराटीमध्ये हिकमत उडान यांना 213, राजेश टोपे यांना 907, तर कावेरीताई खटके यांना 188 मतदान जे आहे या ठिकाणी आहे। त्यानंतर सतीश घाटगे यांना 481 मतदान। यानंतर नालेवाडी हिकमत उडान यांना 216, राजेश टोपे यांना 363, कावेरीताई खटके यांना 460, सतीश घाटगे यांना 79। यानंतर रेणापुरी या ठिकाणी हिकमत उडान यांना 105, राजेश टोपे यांना 122, कावेरीताई खटके यांना 90, तर सतीश घाटगे यांना 30। यानंतर गावाचे नाव भांबेरी या ठिकाणी हिकमत उडान 376, राजेश टोपे 847, कावेरीताई खटके 39, सतीश घाटगे 367। यानंतर दह्याळा या ठिकाणी हिकमत उडान यांना 132, हिकमत उडान यांना टोटल मतदान 310, राजेश टोपे यांना 696, कावेरीताई खटके यांना 25, तर सतीश घाटगे यांना 129। यानंतर चुरमापुरीमध्ये हिकमत उडान यांना 538 मतदान आहे, राजेश टोपे यांना 704 आहे, कावेरीताई खटके यांना 190 आहे, तर सतीश घाटगे यांना 77 मतदान चुरमापुरीमध्ये। यानंतर पाथरवाला खुर्दमध्ये हिकमत उडान 180, राजेश टोपे यांना 456, कावेरीताई खटके 183 आणि सतीश घाटगे यांना जे आहे 246 मतदान पाथरवाला बुद्रुकमध्ये। यानंतर हसनापूरमध्ये हिकमत उडान यांना 220, राजेश टोपे यांना 371, कावेरीताई खटके यांना 157, सतीश घाटगे यांना 56। यानंतर कोठाळा खुर्द या ठिकाणी हिकमत उडान यांना 166, राजेश टोपे यांना 393, कावेरीताई खटके यांना 2, तर सतीश घाटगे यांना 103। यानंतर साडेगावमध्ये बघू शकता, हिकमत उडान यांना 238, राजेश टोपे यांना 952, कावेरीताई खटके यांना 31 आणि सतीश घाटगे यांना 187। यानंतर इंदलगावमध्ये हिकमत उडान यांना 19, राजेश टोपे यांना 158, कावेरीताई खटके यांना 3, तर सतीश घाटगे यांना 78। यानंतर जोगलादेवीमध्ये हिकमत उडान यांना 406, राजेश टोपे यांना 255, कावेरीताई खटके यांना 168, तर सतीश घाटगे यांना 83। यानंतर रामसगाव या ठिकाणी हिकमत उडान यांना 704, राजेश टोपे यांना 541, कावेरीताई खटके 148 आणि सतीश घाटगे यांना 25। कंडारी अंबड या ठिकाणी हिकमत उडान यांना 795,
राजेश टोपे यांना 201 आणि कावेरीताई खटके 11, तर सतीश घाटगे यांना 38. यानंतर पाडोळी बुद्रुकमध्ये हिकमत उडान 287, राजेश टोपे 308, कावेरीताई खटके 19, तर सतीश घाटगे 302. पिंपरखेड बुद्रुक या ठिकाणी हिकमत उडान यांना 1445, राजेश टोपे 1090, कावेरीताई खटके 63, तर सतीश घाटगे 443. यानंतर अरगडी गव्हाणमध्ये 264 हिकमत उडान यांना, तर राजेश टोपे यांना 257, कावेरीताई खटके 93, तर सतीश घाटगे 173. कुंभार पिंपळगावमध्ये या ठिकाणी बघू शकता हिकमत उडान यांना जे आहे या ठिकाणी वेगवेगळ्या बूथची जी आहे बेरीज आपण केलेली आहे, तर ती हिकमत उडान यांना कुंभार पिंपळगावमध्ये 2304, 2304, राजेश टोपे यांना 2098, कावेरीताई खटके यांना 208, तर सतीश घाटगे यांना 323 मतदान. यानंतर लिंबी गावामध्ये हिकमत उडान 276, राजेश टोपे 332, कावेरीताई खटके 20, तर सतीश घाटगे 91 मतदान. यानंतर विरे गव्हाण तांडा या ठिकाणी बघू शकता हिकमत उडान 362, राजेश टोपे 241, कावेरीताई खटके 17, तर सतीश घाटगे 61 मतदान. यानंतर श्रीपत धामणगाव या ठिकाणी हिकमत उडान यांना 236, राजेश टोपे 283, तर कावेरीताई खटके 56, सतीश घाटगे 203 मतदान. यानंतर मूर्ती या गावामध्ये हिकमत उडान 776, राजेश टोपे 481, कावेरीताई खटके 63, तर सतीश घाटगे 192. यानंतर राजा टाकळीमध्ये हिकमत उडान 1118, राजेश टोपे 741, कावेरीताई खटके 213, सतीश घाटगे 398. राजूरकर कोठा या गावामध्ये हिकमत उडान 55, राजेश टोपे 220, कावेरीताई खटके 6, तर सतीश घाटगे 170 मतदान. अंतरवाली टेंभीमध्ये एकूण मतदान हिकमत उडान यांना 1463, राजेश टोपे यांना 828, कावेरीताई खटके 33, सतीश घाटगे 311. यानंतर शेवतामध्ये हिकमत उडान यांना 414, राजेश टोपे यांना 333, कावेरीताई खटके 8, सतीश घाटगे 55. यानंतर बानेगावमध्ये बघू शकता हिकमत उडान 662, राजेश टोपे 651, कावेरीताई खटके 10, सतीश घाटगे 199. गंगा चिचोली या ठिकाणी हिकमत उडान 132, राजेश टोपे 253, कावेरीताई खटके 30, सतीश घाटगे 133. कुरण या गावामध्ये हिकमत उडान 78, राजेश टोपे 299, कावेरीताई खटके 271, सतीश घाटगे 101. पाथरवाला बुद्रुकमध्ये हिकमत उडान 346, राजेश टोपे 1704, कावेरीताई खटके 179, सतीश घाटगे 219. यानंतर वाळकेश्वरमध्ये हिकमत उडान 268, राजेश टोपे 881, कावेरीताई खटके 38, सतीश घाटगे 52. शहागडमध्ये हिकमत उडान यांना टोटल जे आहे हे बघू शकता या ठिकाणी हिकमत उडान यांना 972, राजेश टोपे 1907, कावेरीताई खटके 139, सतीश घाटगे 355. यानंतर गंधारी हिकमत उडान 186, राजेश टोपे 496, कावेरीताई खटके 21, सतीश घाटगे 143. डोमलगावमध्ये 303 हिकमत उडान, राजेश टोपे 409, कावेरीताई खटके 6, तर सतीश घाटगे 8. यानंतर महाकाळामध्ये या ठिकाणी बघू शकता वेगवेगळे बूथ क्रमांक आहेत 23 पासून ते 29 पर्यंत. 23 पासून 29 बूथ क्रमांकामध्ये हिकमत उडान यांना 1126, राजेश टोपे यांना 2478, कावेरीताई खटके 596, सतीश घाटगे 244. यानंतर साष्ट पिंपळगावमध्ये बघू शकता 4 बूथ क्रमांक आहेत या ठिकाणी 30 पासून ते 33 पर्यंत. तर एकूण मतदान हिकमत उडान यांना 960, राजेश टोपे 1325, कावेरीताई खटके 141, सतीश घाटगे 328. यानंतर बळेगावमध्ये हिकमत उडान 172, राजेश टोपे 661, कावेरीताई खटके 34, तर सतीश घाटगे 31. यानंतर आपेगावमध्ये बघू शकता 82 मतदान हिकमत उडान यांना, राजेश टोपे यांना 208, कावेरीताई खटके यांना
17 मतदान, तर सतीश घाटगे यांना 77 मतदान. यानंतर सौंदलगाव बुद्रुकमध्ये बघू शकता हिकमत उडान 93 मतदान, राजेश टोपे 251, कावेरीताई खटके 0, तर सतीश घाटगे 134 मतदान सौदलगाव बुद्रुक. यानंतर या ठिकाणी बघू शकता विठ्ठलनगरमध्ये हिकमत उडान 126, राजेश टोपे 140, कावेरीताई खटके 3, सतीश घाटगे 39 मतदान. कोठीमध्ये बघू शकता हिकमत उडान 308, राजेश टोपे 236, कावेरीताई खटके 320, सतीश घाटगे 44. मुद्रेगावमध्ये हिकमत उडान 294, राजेश टोपे 193, कावेरीताई खटके 41, सतीश घाटगे 183 मतदान. उकडगाव या ठिकाणी हिकमत उडान 256, राजेश टोपे 172, कावेरीताई खटके 19, सतीश घाटगे 111 मतदान. गुंज बुद्रुकमध्ये हिकमत उडान या ठिकाणी बघू शकता 758, राजेश टोपे 748, कावेरीताई खटके 155, सतीश घाटगे 809 मतदान. यानंतर नागोबाची वाडी या ठिकाणी हिकमत उडान 236, राजेश टोपे 703, कावेरीताई खटके 7, तर सतीश घाटगे यांना 202 मतदान. यानंतर शिवणगावमध्ये बघू शकता शिवणगावमध्ये हिकमत उडान यांना 384, राजेश टोपे यांना 429, कावेरीताई खटके 33, सतीश घाटगे 138. यानंतर मंगळूरमध्ये जे आहे हिकमत उडान यांना 662, राजेश टोपे यांना 689, कावेरीताई खटके यांना 53, तर सतीश घाटगे यांना 154. यानंतर भोगगावमध्ये जे आहे हिकमत उडान यांना 497 मतदान जे आहे झालेलं आहे आणि राजेश टोपे यांना 447, कावेरीताई खटके यांना 60, तर सतीश घाटगे यांना 205 मतदान या ठिकाणी आहे. यानंतर या ठिकाणी बघू शकता नागोबाची वाडी जी आहे या ठिकाणी डबल दिसते आपल्याला, तर मी बूथ क्रमांकानुसार सांगतो की हे गाव कोणतं आहे नेमकं. या ठिकाणी नागोबाची वाडी जी आहे 344 आहे या ठिकाणी दाखवतोय, तर 344 मध्ये जे आहे जे गावाचं नाव आहे 344 मध्ये ते म्हणजे नागोबाची वाडी 344 आणि 45. आणि यानंतर हे जे 46 आणि 47 जे बूथ क्रमांक दिसत आहेत तुम्हाला, तर हे नागोबाची वाडी नाही आहे, तर हे भादली गाव आहे, भादली. तर हे भादली गावचा रिझल्ट आहे. भादली गावामध्ये जे आहे हे नागोबाची वाडी चुकून झालं आहे या ठिकाणी 246 47 भादली हे गाव आहे. आणि भादली गावामध्ये जे आहे हिकमत उडान यांना 548 आहे, राजेश टोपे यांना या ठिकाणी बघू शकता 478 मतदान आहे. त्यानंतर या ठिकाणी कावेरीताई खटके यांना 26, तर सतीश घाटगे यांना 102 मतदान या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे जे आहे पूर्ण मतदानाची लिस्ट आपण बघितली आहे घनसावंगी मतदारसंघाची. तर अजून कोणत्या मतदारसंघाची जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, जेणेकरून आपण त्या हिशोबाने तयारीला लागू. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.